खरं तर यांनी आंदोलन करण्याचं एक पत्रिका 8 दिवसापूर्वी आम्हाला दिलं होतं प्रशासनाला. आम्ही प्रशासनातर्फे त्यांना लेखी तसं विनंतीही केली होती, की आपल्या पत्राची आम्ही विशेष दखल घेतलेली आहे आणि आपण आंदोलन करू नये. यातून काही मार्ग काढता येईल कायदेशीर किंवा शास्त्रोक्त पद्धतीनं काही मार्ग काढता येईल तर आपण काढू आणि आपण आंदोलन करू नये अशी विनंती आम्ही केली होती. तरी यांनी आंदोलन केलं. एक 3 दिवसापासून तशाच शहरात कचऱ्याच्या गाड्या उभ्या आहेत. कचरा जवळपास आपला 100 टनाच्या आसपास रोज कचरा गोळा होतो आपला 100-105 टनाच्या आसपास. तर आता यांची अशी मागणी आहे की इथून डम्पिंग ग्राउंडच बंद करा. ॲक्च्युली जिल्हाधिकारी महोदयांकडून ही जी शासकीय जागा आहे ही डम्पिंग ग्राउंडसाठीच नगरपालिकेला मिळाली होती आणि आत्ता दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टींची अशक्यता पडताळून पाहावी लागेल. आणि आत्ताच मी यांना हे आश्वासित केले की या ठिकाणी जो इंटिग्रेटेड जो प्रोजेक्ट चालू आहे कोळगाव, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर, त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनंच कचऱ्यावरती प्रक्रिया होणार आहे. आणि हा जो काही जो यांना समस्याला जे सामोरं जावं लागते, वास येणं असेल किंवा बाकी त्यांच्या जमिनी नापीक होणं असेल, ह्या समस्यापासून निश्चितपणे आपणाला त्यातून मार्ग निघेल. तरीही मी यांना आश्वस्त केलं आहे की बाबा किमान 1-2 महिन्याची आम्हाला वेळ द्या. यातून काय जेवढं जास्तीत जास्त किंवा चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचं निश्चितपणे नगरपालिका प्रशासनाकडून आम्ही त्यांना तसं म्हणजे प्रयत्न करू आणि काय मार्ग काढता येईल त्या अनुषंगानं निश्चितपणे आम्ही तसं त्यांना आश्वस्त केलेलं आहे.